नमस्कार मंडळी. सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा या तीन गोष्टी जिथे एकाच रूपात पाहायला मिळतात तो प्रदेश म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रातील महिलांचा शृंगार तसा अनेक गोष्टींशिवाय अपूर्ण आहे, पण जेव्हा सण समारंभ किंवा प्रसंगाची गोष्ट येते तेव्हा एक नाव अगदी प्रकर्षाने समोर येतं, ते म्हणजे हाताने विणलेली नजाकतदार इचलकरंजीची इरकल साडी. मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये तयार होणारी इरकल साडी म्हणजे विणकरांच्या रक्ताचं पाणी आणि कौशल्याची पराकाष्ठा आहे. जरीचा तो ठळक काठ, ज्याला आपण टोपे तेनी काठ म्हणतो, आणि साडीचा तो मखमली पदर ही या साडीची मुख्य ओळख. पूर्वी जरी या साडीचे मूळ कर्नाटकातील इरकल गावाशी जोडलेले असले तरी इचलकरंजीच्या कारागिरांनी या साडीला महाराष्ट्राच्या मातीचा सुवास दिला. सुती आणि रेशमी धाग्यांचं हे असे सुरेख मिश्रण असतं जे नेसल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. हा फक्त एक पेहराव नाही, तर प्रत्येक धाग्यागणिक विणलेली महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर मंडळी, इचलकरंजीच्या इरकल साडीची ती राजेशाही नजाकत आपल्याला मोहून टाकते. आधुनिकतेच्या काळातही ही पारंपरिक कला टिकून ठेवणाऱ्या त्या हातांना कडक सलाम. आम्ही कोल्हापूरला असताना या साड्या येथील समूज कलेक्शन या बाजारपेठेतील दुकानातून खरेदी केल्या. त्यांचं स्वतःचं आउटलेट या ठिकाणी आहे आणि समूज कलेक्शनमधून मिळणाऱ्या साड्या या होलसेल दरात त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीमधून बनवल्या जातात असं त्यांनी सांगितलं. तर या अशा अतिशय सुंदर साड्या आपण कोल्हापूरमध्ये देखील खरेदी करू शकतो. धन्यवाद.